मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला जनरल मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स हा पॉईंट आपण स्टडी करत होतो. राईट हिअर methods of preparation of aldehydes and ketones. There are basically two methods. First of all, it is general methods. हे जे जनरल मेथड्स आहेत त्या जनरल मेथड याच्यातली फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आता फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये पुन्हा फर्स्ट टाइप आहे फ्रॉम अल्किन्स. दोन प्रकारचे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कुणाला म्हणायचं? द हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स म्हणजे द कंपाउंड्स which contain only carbon and hydrogen, they are hydrocarbons. अनसॅच्युरेटेड कुणाला म्हणायचं? द कंपाउंड which contain either कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर अल्किन आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर अल्काइन. आता अल्किन पासून जे रिएक्शन होते इट इज ओझोनालिसिस. फ्रॉम अल्किन्स युजिंग ओझोनालिसिस. आणि दुसरी जी मेथड आहे फ्रॉम अल्काइन्स बाय hydration or hydrolysis. Hydration or hydrolysis. Hydration or hydrolysis means addition of water molecule. This reaction takes place in presence of 1% HgSO4 mercuric sulfate and 40% H2SO4. When alkynes are treated with 40% H2SO4 in presence of 1% HgSO4, it gives corresponding aldehyde or ketone. ही ओझोनॅलिसिस ची रिएक्शन आपण लास्ट टाइम पूर्णपणे डिस्कस केली होती. ओझोनॅलिसिस मध्ये काय होतंय तर फर्स्ट ऑफ ऑल लेस सबस्टिट्यूटेड जर अल्किन लेस सबस्टिट्यूटेड असेल, लेस सबस्टिट्यूटेड अल्किन it will give corresponding aldehyde. आता less substituted alkene कुणाला म्हणायचं? The alkene which contains less number of alkyl group. हा जो डबल बॉन्डेड कार्बन आहे या डबल बॉन्डेड कार्बन ॲटमला जर कमीत कमी अल्काइल ग्रुप असतील, डबल बॉन्डेड कार्बन ॲटमला जर कमीत कमी अल्काइल ग्रुप असतील याचाच अर्थ काय तर कार्बन ॲटमला जास्त हायड्रोजन असतील. डबल बॉन्डेड कार्बन ॲटमला जास्त हायड्रोजन ॲटम असतील किंवा कमीत कमी अल्काइल ग्रुप असतील, देन दॅट अल्किन इट विल गिव्ह करस्पॉन्डिंग अल्डिहाइड. आणि जर याचं पण मी रिएक्शन का लास्ट लेक्चरला दिली होती तुम्हाला. आणि दुसरे एक मेथड काय असेल तर मोर सबस्टिट्यूटेड जर असेल if there is more substituted alkene then it will produce ketone. Either we get pure aldehyde किंवा आपल्याला मिळेल ketone किंवा we will get mixture of aldehyde and ketone depending on the double bonded carbon atom. It is bonded to hydrogen or R group किंवा alkyl group. जर जेवढे मोर सबस्टिट्यूटेड तुम्हाला म्हणायचं तर हा डबल बॉन्डेड कार्बन याला CH3 जेवढे CH3 ग्रुप अटॅच असतील किंवा अल्काइल ग्रुप जेवढे अटॅच असतील, जेवढे जास्त अल्काइल ग्रुप अटॅच असतील then it is known as more substituted alkene. किंवा कमी हायड्रोजन असतील
किंवा कमी हायड्रोजन. जास्त अल्काइल ग्रुप हे तर लक्षात ठेवा किंवा कमी हायड्रोजन, हायड्रोजनच्या टर्म मध्ये लक्षात ठेवा किंवा अल्काइल ग्रुपच्या टर्म मध्ये लक्षात ठेवा. लेस सबस्टिट्यूटेड म्हणजे कमी अल्काइल ग्रुप, मोर सबस्टिट्यूटेड म्हणजे जास्त अल्काइल ग्रुप. डबल बॉन्डेड कार्बन ॲटमला जास्त अल्काइल ग्रुप जर असतील तर आपल्याला करस्पॉन्डिंग कीटोन मिळतं. आणि याच्यावरती लास्ट लेक्चरला एका विद्यार्थिनीने प्रश्न विचारला होता की ह्याच्यावर प्रश्न येतो का परीक्षेला. हे जे ओझोनॅलिसिस वगैरे आहे हे तुम्हाला 11वीला झालेलं आहे, 12वीला फक्त हे असं मेन्शन केलेलं आहे की ही एक मेथड आहे, जनरल मेथड आहे अल्डिहाइड्स आणि कीटोन्सच्या प्रिपरेशनची. मग याच्यावर परीक्षेत प्रश्न येतो का? 12वीच्या परीक्षेमध्ये बोर्ड एक्झाम मध्ये प्रश्न येईल का नाही याची मी शक्यता देऊ शकत नाही, गॅरंटी नाही, कारण खूप साऱ्या मेथड्स आहेत आणि सिलेबस खूप सारा आहे, म्हणजे हीच रिएक्शन येईल का नाही हे सांगू शकत नाही. परंतु या वर्षीचा जो 2000 आता झालेला 2020 चा परवाचा याच्यामध्ये झालेला नीटचा जो पेपर आहे, नीट एक्झाम्स मध्ये ही ओझोनॅलिसिसची रिएक्शन विचारली होती 4 मार्काला. नीटच्या एक्झाम मध्ये या वर्षीचा पेपर मला माझ्या बघण्यात आला, त्याच्यामध्ये ही ओझोनॅलिसिसची रिएक्शन विचारली होती. आता या रिएक्शन मध्ये काय विचारलं होतं तर क्वेश्चन असा होता टू व्हिच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड विल प्रोड्यूस HCHO फॉर्मल्डिहाइड बाय ओझोनॅलिसिस. क्वेश्चन लक्षात येतोय? Which of the following compound will produce HCHO formaldehyde by ozonalysis. आणि त्यांचे 4 ऑप्शन होते, मला ऑप्शन लक्षात नाहीये, पण एक ऑप्शन जो राईट ऑप्शन होता तो राईट ऑप्शन फक्त माझ्या लक्षात राहिलेला आहे. एक ऑप्शन आय थिंक असा होता CH3 CH डबल बॉन्ड CH2, दुसरे ऑप्शन लक्षात नाहीयेत. एक ऑप्शन त्याच्यातला CH2 डबल बॉन्ड CH2 असा होता. फक्त आपल्याला क्वेश्चन बघा काय विचारला जातोय, फक्त आपल्याला HCHO प्रिपेअर करायचं, म्हणजे फक्त फॉर्मल्डिहाइड प्रिपेअर करायचं. मग प्रत्येक कंपाऊंडची इथं छोटीशी ट्रिक यूज करायची आपल्याला की प्रत्येक कंपाऊंडची ओझोनॅलिसिसची रिएक्शन आपण लिहित बसणार का, त्याला वेळ घालवणार का? अजिबात नाही. ओझोनॅलिसिस 11वीला पण झालेलं आहे आणि आता मी तुम्हाला 12वीला पण ते एक्सप्लेन करते. मग इथं स्ट्रेट फॉरवर्ड आपल्याला काय करता आलं पाहिजे किंवा काय लक्षात ठेवायचं इथं, तर ब्रेकिंग कुठं होणार आहे किंवा ओझोनचं ऍडिशन कुठं होणार आहे, अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड, अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ठीक आहे, डायरेक्ट इथे लिहून ठेवा CH3 CHO, इथे एक ऑक्सिजन इथे एक ऑक्सिजन, बस. प्लस काय असणार आहे CH2O, इथं या ठिकाणी काय असणार आहे CH2O प्लस CH2O, इथं तर CH3 CHO आपल्याला क्लिअर कट लिहिता आला, म्हणजे हे ऑप्शन इथं अल्डिहाइड तयार झाला डायरेक्टली. पण ह्या CH2O चं काय करायचं, आता हे ऍडिशन होत असताना किंवा याचा फॉर्म्युला कसा करणार आपण, तर ऍडिशन होत असताना कसं होणार आहे, हे C डबल बॉन्ड O हा जो कार्बन आहे डबल बॉन्डेड, हा जो डबल बॉन्डेड कार्बन आहे या डबल बॉन्डेड कार्बनलाच ऍड होणार आहे कोण, तर ऑक्सिजन किंवा जॉईन होणार आहे. ठीक आहे, जर या डबल बॉन्डेड कार्बनला ऑक्सिजन असेल तर उरलेले हायड्रोजन अशा पद्धतीने असतील. ठीक आहे, इथं सुद्धा तोच प्रकार असणार आहे C डबल बॉन्ड O H H, हा CH2O याचा अर्थ काय, तर C डबल बॉन्ड O H H. आणि असं जर बघितलं तर दिस कंपाऊंड इट इज HCHO फॉर्मल्डिहाइड, इट इज ऑल्सो HCHO फॉर्मल्डिहाइड, बरोबर आहे. मग या क्वेश्चनचं जे नीट मध्ये क्वेश्चन विचारला गेला नीटच्या एक्झाम मध्ये की व्हिच ऑफ द फॉलोइंग अल्कीन प्रोड्यूस फॉर्मल्डिहाइड बाय युजिंग ओझोनॅलिसिस. आपल्याकडं 2 रिएक्शन मध्ये फॉर्मल्डिहाइड येतोय, या रिएक्शन मध्ये पण फॉर्मल्डिहाइड येतं आणि या रिएक्शन मध्ये पण फॉर्मल्डिहाइड येतो. क्वेश्चन कसा ट्रिकी असतो बघा, लक्षात ठेवा. बाकीचे जे 2 ऑप्शन होते त्याच्यामध्ये अल्डिहाइड प्रिपेअर होत नाही, मला आठवते चांगला ऑप्शन लक्षात नाहीये, पण मला आठवते की त्याच्यामध्ये अल्डिहाइड प्रिपेअर होत नाही, कीटोन प्रिपेअर होतो, होते ते मोर सबस्टिट्यूटेड मध्ये येतं. पण इथं HCHO हा जो आहे इथं ट्रिकी क्वेश्चन कसा आहे, तर which of the following produces HCHO and CH3 CHO म्हणलेलं नाहीये, which of the following produces आणि only सुद्धा म्हणलेलं नाहीये, only हा पण शब्द नाहीये. मग राईट
तर आपण आन्सर कुठे द्यायला पाहिजे किंवा राईट क्लिक कुठे करायला पाहिजे, तर इट शुड बी दिस वन किंवा दिस अल्केन प्रोड्युसेस HCHO. इथं काय होतंय, दोन HCHO मिळतोय, फॉर्मल्डिहाइड मिळतोय, पण त्याच्याच बरोबर ऍसिटाल्डिहाइड सुद्धा मिळतोय. आणि क्वेश्चन मध्ये ऍसिटाल्डिहाइडचा आन्सर किंवा उल्लेख कुठेही नाही. याचाच अर्थ या क्वेश्चन मध्ये काय विचारायचे, तर ओनली इट इज इन द ब्रॅकेट. हे प्रश्न तिथे छापले, प्रश्नपत्रिकेत हे छापलेले नाहीये, परंतु प्रश्नाचं रोख असा आहे की ज्या रिएक्शन मध्ये फक्त फॉर्मल्डिहाइड मिळणार आहे असा अल्केन कोणता असेल, तर द करेक्ट आन्सर शुड बी दिस वन. लक्षात आलं. आणि हा क्वेश्चन मला एखादी कोणीतरी ज्यांनी कोणी विचारला असेल त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की ओझोनोलिसिसची बोर्ड एक्झामला रिएक्शन घेईल का नाही हे मी सांगू शकत नाही, परंतु हा क्वेश्चन मात्र या वर्षीच्या नीटच्या पेपरमध्ये आलेला आहे. ओके, इथं सर्व रिएक्शन्स लिहित बसायची किंवा सोडवायची गरज नाही. विदिन अन इन्स्टंट, विदिन हाफ एन मिनिट हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा त्याची ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली. ट्रिक लक्षात आली सर्वांच्या? ज्यांनी ज्यांनी आता व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकलेलं आहे त्यांच्यापैकी कुणीही एक जण सांगा, ट्रिक लक्षात आली काय करायचंय ओझोनॅलिसिस मध्ये? हो, थँक्यू. नाव नेक्स्ट वन, फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मधलं आपण अल्किन्स बघितलं. नाव फ्रॉम अल्काइन्स. अल्काइन्स मध्ये काय करतोय आपण? बाय हायड्रेशन और हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस लिहिलं तरी चालेल, हायड्रेशन लिहिलं तरी चालेल. हायड्रोलिसिस याचा अर्थ काय होतो? रिएक्शन विथ वॉटर. आणि हायड्रेशन लिहिलं तर त्याचा अर्थ जास्त स्पेसिफिक होईल. हायड्रेशन म्हणजे ऍडिशन ऑफ वॉटर. ओके, नाउ इथं आपण बाय हायड्रेशन लिहूया. इथं वॉटर मॉलिक्यूल डायरेक्टली ऍड होतो. रिएक्शन कशी होते फॉर एक्झाम्पल घेऊयात आपण. HC ट्रिपल बॉन्ड CH, कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. हे ऍसिटिलीन रिएक्शन आहे, सॉरी ऍसिटिलीन कंपाउंड आहे. व्हेन ऍसिटिलीन reacts with 40% H2SO4 in presence of 1% HgSO4. In presence of 1% HgSO4, this water molecule we can write here as H and OH. ऍसिटिलीन मध्ये हा जो ट्रिपल बॉन्ड आहे त्या ट्रिपल बॉन्ड पैकी एक सिग्मा बॉन्ड आणि दोन पाय बॉन्ड असतात. सिग्मा बॉन्ड हा स्ट्रॉंग बॉन्ड असतो, पाय बॉन्ड वीक आहे. त्या वीक पाय बॉन्ड, दोन पाय बॉन्ड पैकी एक पाय बॉन्ड ब्रेक होतो. दोन जे पाय बॉन्ड आहेत त्याच्यापैकी एक पाय बॉन्ड ब्रेक होतो आणि एका बाजूला हायड्रोजन आहे, दुसऱ्या बाजूला OH अटॅच होतो. एका बाजूला हायड्रोजन, दुसऱ्या बाजूला OH. आता इथं ऍडिशन होत असताना दोन्हीही कार्बन ॲटमला, ट्रिपल बॉन्डेड कार्बन ॲटम जरी असला तरी दोन्हीही कार्बन ॲटमला अटॅच असणाऱ्या हायड्रोजनची संख्या सेम आहे. द ट्रिपल बॉन्डेड कार्बन कॅरीज सेम नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. त्यामुळे इथं MR वगैरे लिहिण्याची गरज नाही. MR म्हणजे मार्कोनिकॉव्हस रूल. अनसॅच्युरेटेड किंवा अनसिमेट्रिकल अल्कीन और अल्काइन ऍडिशन आपल्याला लक्षात आहे का बघा. आणि अनसिमेट्रिकल रिएजंट, अनसिमेट्रिकल रिएजंट कुणाला म्हणायचं? पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज. ज्या रिएजंट मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही चार्ज असतात. तर अशा वेळी काय होतं? द निगेटिव्ह पार्ट ऑलवेज गेट्स अटॅच्ड टू दॅट कार्बन विच कंटेन्स मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. आता इथं दोन्हीकडे सेम हायड्रोजन असल्यामुळं हायड्रोजन कुणीकडे जाणार आणि OH कुणीकडे जाणार याला काही महत्व नाहीये किंवा MR मार्कोनिकॉव्हस रूल लिहिण्याची गरज नाही. आता इथं काय होतं तर या कार्बनला हायड्रोजन आणि या कार्बनला OH अटॅच होतो आणि ट्रिपल बॉन्ड पैकी एक बॉन्ड जो आहे तो ब्रेक होतो. याचाच अर्थ काय तर here we get H double bond CHOH. HCH double bond CHOH. Shortly, this compound can be written as CH2 double bond CHOH. Shortly, this compound written as
CH2 double bond CHOH, and CH2CHOH, it is vinyl alcohol. लक्षात आहे vinyl group CH2 double bond CH, it is vinyl group, and या vinyl group ला when there is OH is attached, then it is vinyl alcohol. Okay, this vinyl alcohol, this on tautomerism. This undergo tautomerism. What is the meaning of tautomerism? मीनिंग ऑफ टॉटोमेरिझम सांगता येईल कोणाला? माहिती आहे का टॉटोमेरिझम म्हणजे काय? गेल्या वर्षी मी घेतलं होतं हे, आठवत असेल तर सांगा. Tautomerism means Changing structures. Exchange of structures. Specific be specific. Tautomerism means exchange of proton, hydrogen, and double bond in the structure, or it is a rearrangement reaction between double bond and proton. Tautomerism is rearrangement reaction or exchange of proton and double bond. आता इथं exchange of proton and double bond म्हणजे काय? तर ह्या कार्बन कार्बन मधला जो डबल बॉन्ड आहे, that double bond is shifted between carbon and oxygen. Carbon carbon मधला double bond, it is shifted between carbon and oxygen, and this hydrogen, आपण हा hydrogen इकडे लिहूया, this hydrogen attached with this carbon, या हा दोन कार्बन ऍटम मधला डबल बॉन्ड या दोघांच्या मध्ये शिफ्ट होतो आणि हा हायड्रोजन जो आहे तो या कार्बन कडे जातो. Therefore here we get the structure as HCH3CHO, that is we can write here CH3CHO, that is acetaldehyde. CH3CHO तिथे ब्रॅकेट मध्ये टाकले म्हणजे कंडेन्स्ड फॉर्म मध्ये, आपण डॅश फॉर्म मध्ये लिहिलेले, तिथे कंडेन्स्ड फॉर्म मध्ये इट इज ऍसिटाल्डिहाइड. लक्षात आलं? टॉटोमेरिझमची रिएक्शन. नाउ सेकंड टाइप अदर मेथड्स. या अदर मेथड्स मधल्या सर्व प्रकारचे मेथड्स आपल्याला या वर्षीच्या सिलेबस मध्ये स्टडी करायचे. त्यापैकी 3 मेथड्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल फ्रॉम असाइल क्लोराइड्स. या प्रत्येक रिएक्शन मध्ये पहिल्यांदा मी 3 मेन रिएक्शनचे नाव देते, त्यानंतर प्रत्येक रिएक्शन मध्ये आपल्याला सब रिएक्शन आणखी 3 4 सब रिएक्शन जे स्टडी करायचे त्याची नाव मी नंतर देते. दुसरी मेथड आहे फ्रॉम अल्काइल नायट्रिल्स अँड एस्टर्स, आणि तिसरी मेथड आहे फ्रॉम नॉट अनसॅच्युरेटेड एरोमॅटिक, फ्रॉम एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. या 3 मेथड्स आहेत. या नोटबुक मध्ये लिहून तरी घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या. या 3 मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे फ्रॉम असाइल क्लोराइड्स, दुसरी आहे फ्रॉम अल्काइल नायट्रिल्स अँड एस्टर्स, आणि तिसरी आहे फ्रॉम एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. ओके, नाउ फर्स्ट ऑफ ऑल फ्रॉम असाइल क्लोराइड्स. आता या असाइल क्लोराइड्सच्या रिएक्शन मध्ये काय काय घ्यायचं आपल्याला, किंवा या हेडिंग मध्ये कोणकोणत्या रिएक्शन स्टडी करायच्या. और अल्डिहाइड्स. अल्डिहाइड साठीचे रिएक्शन वेगळे आणि कीटोन साठीचे रिएक्शन वेगळे. अल्डिहाइड साठीची रिएक्शन फर्स्ट रिएक्शन असेल अल्डिहाइड साठीची
रोझेनमंड रिडक्शन रिएक्शन. साठी रोझेनमंड रिडक्शन रिएक्शन एकच रिएक्शन आहे. या रोझेनमंड रिडक्शन रिएक्शन मध्ये काय वापरायचं आहे तर इट इज रिडक्शन इन द प्रेझेन्स ऑफ palladium and BaSO4 as catalyst. In this reaction, we have to use reduction in presence of catalyst palladium BaSO4. The BaSO4 deposited on palladium. आणि हा जो reagent आहे किंवा हा जो catalyst आहे, this catalyst is used known as Rosenmund catalyst. This catalyst is known as Rosenmund catalyst and this reaction, ही reaction जी आहे ती या वर्षीच्या बोर्ड एक्झामला विचारलेली आहे. रोझेनमंड रिडक्शन रिएक्शन जी आहे ती या वर्षीच्या बोर्ड एक्झामला विचारलेली आहे. नाउ फॉर कीटोन्स. अल्डिहाइड साठी पण आहे ही रिएक्शन. दूसरी using dialkyl cadmium. R2CD. Using dialkyl cadmium. R2CD. डायअल्काइल कॅडमियम. आता हा डायअल्काइल कॅडमियम जो आहे तो कसा प्रिपेअर केला जातो तर इट इज प्रिपेअर्ड बाय द रिएक्शन बिटवीन CdCl2 कॅडमियम डायक्लोराइड. हा कॅडमियम डायक्लोराइड आहे. कॅडमियम डायक्लोराइड this cadmium dichloride on reaction with Grignard's reagent. Cadmium dichloride on reaction with Grignard's reagent. हा जी आहे. It will produce R2CD dialkyl cadmium. It will produce R2CD plus twice MgXCl. हा जो आहे तो डायअल्काइल कॅडमियम. जो डायअल्काइल कॅडमियम आणि असाइल क्लोराइड यांच्या रिएक्शन मध्ये आपल्याला करस्पॉन्डिंग अल्डिहाइड मिळून जातो. फॉर कीटोन हे दोन अल्डिहाइड साठीचे रिएक्शन. अल्डिहाइड साठी कोणकोणते रोझेनमंड रिडक्शन आणि युजिंग डायअल्काइल कॅडमियम. आता कीटोन साठी कोणते रिएक्शन आहे तर कीटोन मध्ये आपल्याला एरोमॅटिक कीटोन्स आहे. कीटोनला फक्त रिएक्शन कोणती असणार आहे फ्रीडल क्राफ्ट्स असायलेशन रिएक्शन. आपल्याला ॲलिफॅटिक कीटोन पण बनवता येतो म्हणजे R ग्रुप असणारा आणि एरोमॅटिक कीटोन पण बनवता येतो म्हणजे एरोमॅटिक रिंग असणारा. इथं दोन्हीही ठिकाणी आपल्याला एरोमॅटिक आणि ॲलिफॅटिक दोन्ही प्रकारचे कीटोन बनवता येतात. इथं फ्रीडल क्राफ्ट असायलेशन रिएक्शन मध्ये असाइल क्लोराइड RC≡OCl हा जर वापरला आपण असाइल क्लोराइड मध्ये इथं फ्रॉम असाइल क्लोराइड मध्ये इथं आपण RC≡OCl हा कंपाऊंड. जर RCOCl वापरला कीटोन साठी तर आपल्याला ॲलिफॅटिक कीटोन मिळेल आणि ArCOCl एरोमॅटिक असाइल क्लोराइड जर वापरला आपण किंवा एरोमॅटिक क्लोराइड एरोमॅटिक रिंग असणारा जर ग्रुप वापरला तर आपल्याला एरोमॅटिक कीटोन मिळेल. ठीक आहे. तर हे झाले असाइल क्लोराइड पासूनच्या रिएक्शन. याचे स्क्रीनशॉट मारून घ्या पहिल्या मेथडचा फ्रॉम असाइल क्लोराइड. अल्डिहाइड साठी दोन मेथड्स आहेत रोझेनमंड रिडक्शन आणि
युजिंग डायअल्काइल कॅडमियम R2CD आणि कीटोन साठी एक मेथड आहे फ्रिडलक्राफ्ट असायलेशन रिएक्शन. स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. झालं. फ्रॉम अल्काइल नायट्रेट्स अँड एस्टर्स त्याच्यामध्ये अल्डिहाइड साठीच्या रिएक्शन त्यातली फर्स्ट रिएक्शन आहे स्टीफन रिएक्शन. या स्टीफन रिएक्शन मध्ये जो रिएजंट वापरला जातो इट इज SnCl2 and SCl. SnCl2 it is stannous chloride. SnCl2 stannous chloride in presence of HCl or hydrochloric acid किंवा acidified किंवा acid hydrolysis या दोन्ही रिएक्शनला वेगवेगळे नाव आहेत. In presence of SnCl2 and HCl किंवा acidified SnCl2 किंवा acid hydrolysis using SnCl2 अशा प्रकारे वेगवेगळी नावं आहेत. हे झाली स्टीफन रिएक्शन पहिली. त्यानंतर दुसरं using diisobutyl aluminum hydride डिबाल H असं सुद्धा म्हटलं तरी चालतं. याला शॉर्ट मध्ये डिबाल H किंवा डायआयसोब्युटाइल अॅल्युमिनियम हायड्राइड हे पूर्ण देते मी आणि ब्रॅकेट मध्ये मग डिबाल H देते. using diisobutyl aluminum hydride that is Debal H diisobutyl aluminum hydride. This diisobutyl aluminum hydride also it can be written as aluminum hydride of isobutyl bracket 2 diisobutyl aluminum hydride असं सुद्धा लिहिलं तरी चालतं किंवा डायआयसोब्युटाइल अॅल्युमिनियम हायड्राइड डिबाल H असं लिहिलं तरी चालतं किंवा फुल फॉर्म मध्ये डायआयसोब्युटाइल अॅल्युमिनियम हायड्राइड असं लिहिलं तरी चालतं. हे असं दिलं आम्हाला शिकवलंच नाही म्हणायचं नाही. हे कुठले कुणाष्ट आठवत नाही म्हणायचं नाही. दिस इज डायआयसोब्युटाइल अॅल्युमिनियम हायड्राइड. ठीक आहे. आता इथं दोन सब रिएक्शन्स आहेत. डायआयसोब्युटाइल अॅल्युमिनियम हायड्राइडची पहिल्यांदा रिएक्शन होते किंवा जी रिएक्शन आहे ती अल्काइल नायट्रेट बरोबर अल्काइल नायट्रेट्स आणि दुसरी जी रिएक्शन होते ती एस्टर्स बरोबर. दोन रिएक्शन्स आहेत डायआयसोब्युटाइल अॅल्युमिनियम हायड्राइडच्या अल्काइल नायट्रेट्स आणि एस्टर्स. आता अल्काइल नायट्रेट्स म्हणजे काय तर अल्काइल नायट्रेट्स आर सी ट्रिपल बॉन्ड N. Cl is nitrile group. When R group is attached, then it is alkyl nitrate. ठीक है ना. हे झाले अल्डिहाइड साठी. For ketones using Grignard's reagent. कीटोन साठी आपल्याला अल्काइल नायट्रिलच्या कॉम्बिनेशन मध्ये ग्रिग्नार्ड्स रिएजंट वापरावा लागतो. त्यावेळी आपल्याला कीटोन मिळतो. अल्डिहाइड साठी काय असणार आहे स्टीफन रिएक्शन
SnCl2 and HCl डायआयसो दुसरं रिएजंट आहे डायआयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड. त्याच्यामध्ये या डायआयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइडची अल्काइल नायट्रेट बरोबर पण रिएक्शन होते आणि एस्टर बरोबर पण रिएक्शन होते आणि हे दोन्हीही कंपाऊंड आपल्याला अल्डिहाइड करस्पॉन्डिंग अल्डिहाइड देतात. आणि कीटोन साठी मात्र आपल्याला अल्काइल नायट्रेट बरोबर ग्रिग्नार्ड रिएजंट वापरावं लागतं. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा.